म्हणजेच ही जी टर्म आहे y f of x याच्यावरूनच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि हा टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करायचा हे फॉर्म्युल्यानुसार आपण बघणार आहोत, फॉर्म्युले तयार करणार आहोत. कालचे जे फॉर्म्युलेज आहेत ते वेगळ्या अर्थाने आपण लिहून घेणार आहोत. कालचे फॉर्म्युले लिहिताना आपण 11वीचे सगळे लिहून घेतले होते. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त मायनर चेंजेस करायचे. जिथे एक्स लिहिला होता तिथे फंक्शनच्या फॉर्ममध्ये त्या टर्म एक्सप्रेस करायच्या. त्या कशा करायच्या हे आता बघूया. सपोज हे एक फंक्शन आहे y f of g of x आणि मला हे डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट करायचं मला विथ रिस्पेक्ट टू x लिहून. तर हे लिहायचं कसं, तर हा जो y व्हेरिएबल आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करूया. वी गेट dy बाय dx अशा फॉर्ममध्ये तर डेरिव्हेटिव्ह तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये फंक्शन जे पहिलं आहे त्याला डिफरन्शिएट पहिल्यांदा करायचं. फंक्शन पहिलं काय f आहे आणि डिफरन्शिएशन डॅशने सुद्धा आपण इंडिकेट करू शकतो. ती आपण टेक्निकली यूज करणार आहोत. ही जी टर्म आहे डॅशने इंडिकेट करायची. सो फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचं आणि ही जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहायची. हे लक्षात आलं ना, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. हेच फक्त नीट बघा. फंक्शन जे आहे ते डिफरन्शिएट केलं मी फक्त पहिलं, बाकी आतली टर्म आहे तशीच लिहिली. आता आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आतली टर्म कुठली आहे g of x, त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये येईल. आणि हेच आता आपल्याला सगळं करायचं आहे. हे जर लक्षात आलं हे कसं लिहिलंय मी, काय केलंय, डेरिव्हेटिव्ह फक्त पहिल्या टर्मचा पहिल्याच फंक्शनचा कन्सिडर केला. आतली व्हॅल्यू आहे तशी. नंतर आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये घेतला. जो थेरममध्ये आपण कसं लिहिलं होतं, dy upon du इंटू du upon dx. हे मल्टिप्लिकेशन जे आहे ते मी फंक्शनच्या फॉर्ममध्ये इथे लिहिले. हाच फरक लक्षात घ्यायचा. ह्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता आपण दाखवताना दोनच फंक्शन दाखवलेत, पण नेहमी दोनच फंक्शन असेल असं अजिबात नाही. फंक्शन्स वेगवेगळे असतील, मल्टिपल असतील, कधी कधी 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, तर त्या फंक्शन्सला तितक्या टाइम्सनी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल अजून मी ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन करते. f of g of phi of x असे जर 3 फंक्शन एकमेकांमध्ये दिलेले असतील तर सिमिलर वेळी त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सुरुवातीला आपण घेणार आहोत फंक्शन fचा डेरिव्हेटिव्ह. fचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो लिहिताना आपण टर्म घेऊया f डॅश. मग उरलेली व्हॅल्यू ॲज इट इज द्यायची. उरलेली काय, g of phi of x. ही टर्म ॲज इट इज लिहिली. आता आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आतला कोण आहे, g ऑफ पासून टर्म चालू होते त्याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. सो मल्टिप्लाय g डॅश phi ऑफ x. अजून फंक्शन संपलंय का आपलं, तर ह्याच्या आतमध्ये सुद्धा एक फंक्शन आहे, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे पुढची काय आहे, मल्टिप्लिकेशन phi डॅश x. या पद्धतीने कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. जे आता फॉर्म्युले आपण लिहिले होते, पाठ केले होते, तेच फॉर्म्युले नव्याने लिहून काढूया. सेम फॉर्म्युले, टेक्निक फक्त बदलेल फंक्शनच्या फॉर्ममध्ये. तेच लिहून काढूया फंक्शन. हे फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे आणि लिहून पण काढायचे. तो पहिला फंक्शन घेऊया. जसं आपण इकडे मी थोडंसं सुरुवातीला तुम्हाला फंक्शन कुठलं आणि त्याचा फॉर्म कसा आहे हे कालच्या फंक्शन्स आणि आजच्या फंक्शनमध्ये थोडासा फरक करून दाखवते. काल आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आता तोच मी फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिलो. टर्म कशी आहे, हा पहिला फॉर्म असेल dy dx ऑफ f ऑफ x डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश x या फॉर्ममध्ये. आता हीच टर्म जी आहे ती n च्या फॉर्ममध्ये लिहूया. कालचा आपला फॉर्म्युला होता dy dx ऑफ x रेज टू n. व्हॅल्यू काय येते, n x रेज टू n मायनस 1. हा बेसिक फॉर्म्युला आहे आपला. तोच फॉर्म्युला फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहून काढूया. सो सेकंड टर्म इज dy dx ऑफ f ऑफ x रेज टू n. म्हणजे जिथे x होता तिथे मी चेंज काय केला, f ऑफ x नी चेंज केला. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करूया. ही टर्म जशी लिहिली तशीच n f ऑफ x रेज टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कॅल्क्युलेट करायचं.
f'(x). ही व्हॅल्यू झाली कंप्लीट. नंतर आपला पुढचा फॉर्म्युला होता d/dx ऑफ 1/x, ज्याची व्हॅल्यू येते -1/x². ही टर्म आता आपण फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहून काढणार आहोत. तर मी d/dx ऑफ 1 जिथे x आहे तिथे रिप्लेस करायचं फंक्शनने f(x). व्हॅल्यू काय फॉर्म्युलाची मायनस सेंटर 1/f(x) ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f'(x). सिमिलर वेने आता आपण सगळे फॉर्म्युले लिहून काढूया. पुढची टर्म झाली आहे 1/f(x)n. बेसिक फॉर्म्युला कुठला आहे आपला 1/x(n) चा बेसिक फॉर्म्युला आहे. पण लिहिताना मी एक्सच्या ठिकाणी चेंज केलाय f(x) ने. फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काय आहे -n/(f(x)n+1) इंटू डेरिव्हेटिव्ह f'(x). नेक्स्ट d/dx ऑफ पुढचा फॉर्म्युला होता आपला √x चा. फक्त x च्या ठिकाणी आता परत मी रिप्लेस करणार आहे f(x). ही जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस झाली. ती टर्म फॉर्म जो आहे तो चेंज होईल 1/2 f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शेवटी घ्यायला विसरायचं नाही. हा झाला पूर्ण अल्जेब्राइक फंक्शनचा फॉर्म. जे पहिल्यांदा आपण बघितलं ते कॉन्स्टंट फंक्शन कॉन्स्टंटच असतं, त्यामुळे ते फंक्शनच्या फॉर्ममध्ये न लिहिता उरलेले फॉर्म्युले मी घेऊन काढलेले आहेत. हा आहे अल्जेब्राइक फंक्शन. आता आपण स्टार्ट करूया ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला. नाही, पहिल्यांदा एक्सपोनेन्शियल करूया आणि नंतर लॉगॅरिथम, शेवटी ट्रिग्नॉमेट्रिक. सो एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये आपण टर्म लिहून काढूया. सो a⁻x च्या ठिकाणी मी लिहीन फंक्शन f(x). आता फॉर्म्युला होईल a⁻f(x) इंटू लॉग ऑफ बेस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f'(x). लक्षात आलं? जो फॉर्म्युला होता बेसिक तो तसाच्या तसा राहिला आणि डेरिव्हेटिव्ह जो आहे तो फंक्शनचा आपण कन्सिडर केला. एक्सपोनेन्शियलचा चा फॉर्म्युला घेऊया आपण आता. 7 नंबर d/dx ऑफ e⁻ फंक्शन. फॉर्म्युला e⁻ फंक्शन आली की इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हे झाले एक्सपोनेन्शियलचे 2 फॉर्म्युले तयार. आता लॉगॅरिथमचा एकच फॉर्म्युला आहे, तोही लिहूया. d/dx ऑफ लॉग ऑफ x च्या ठिकाणी फंक्शन f(x) आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. आता इथे 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. यावेळी हा लॉगॅरिथम फंक्शनचा फॉर्म्युला एक कंप्लीट झाला. आता सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले टोटल 6 फॉर्म्युले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ फंक्शन f(x) व्हॅल्यू cos ऑफ f(x) इंटू f'(x). नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ फंक्शन फॉर्म्युला -sin ऑफ f(x) इंटू f'(x). सिमिलर वेनी पुढचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ f(x) is sec square f(x) इंटू f'(x). नेक्स्ट फॉर्म्युला cot x चा तोच आता आपण लिहिणार आहोत cot ऑफ फंक्शनच्या फॉर्ममध्ये. तर व्हॅल्यू येते -cosec स्क्वेअर ऑफ फंक्शन इंटू f'(x). नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ sec f(x) is sec f(x) इंटू tan f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आणि लास्ट वन d/dx ऑफ cosec f(x) is -cosec f(x) into cot f(x) into derivative of function. यावेळी मी ट्रिग्नॉमेट्रीचे हे जे 6 फॉर्म्युलेज आहेत ते कंप्लीट केले आपण विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शनच्या फॉर्ममध्ये हे टर्म आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. हे जसे 6 ट्रिग्नॉमेट्रीच्या टर्म्स आहेत तशा 6 आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीच्या टर्म्स पण बघितलेल्या आहेत.
त्यासुद्धा लिहून काढूया म्हणजे आपले सगळे फॉर्म्युले कम्प्लीट होईल आणि ह्या फॉर्म्युल्यांवर बेस असलेले एक्झाम्पल्स आपल्याला नंतर सॉल्व्ह करायचे. पाठ करताना ग्रुप वाईजच पाठ करायचं म्हणजेच फॉर्म्युले स्किप होत नाही, लक्षात पण राहतात आणि सोपं पण वाटतं. हे इथून एवढे 1 to 5 पर्यंतचे जे फॉर्म्युले त्याला म्हणायचं अल्जेब्राइक फंक्शन. 6 आणि 7 नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक आहे लॉगॅरिथमिक फंक्शनचा, फक्त एकच फॉर्म्युला आहे. उरलेले 6 फॉर्म्युले हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे आहेत. आता आपण 6 फॉर्म्युले बनणार आहोत ते इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले विथ रिस्पेक्ट टू ऑफ फंक्शन. नेक्स्ट 15 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स f of x. तर मी 1 अपॉन स्क्वेअर रूट, बेसिक फॉर्म्युला आठवायचा 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर या बेसिकमध्ये इथे तर मी f of x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सेम फॉर्म्युला कॉस इनव्हर्सचा फक्त अपोजिट साइनने इंडिकेट करायचा. मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस f of x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू f डॅश x. आता tan इनव्हर्सचा घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स ऑफ फंक्शन. फॉर्म्युला आपला बेसिक आहे 1 अपॉन x 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता टर्म 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सेम फॉर्म्युला cot इनव्हर्सचा फक्त अपोजिट साइनने इंडिकेट करायचा. मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कोसेक इनव्हर्सचा घेऊया. डी बाय डी एक्स ऑफ सेकचा पहिल्यांदा घेऊया. सेक इनव्हर्स f ऑफ x इज 1 अपॉन x असतो तिथे. आता येईल तो फंक्शन f ऑफ x च्या फॉर्ममध्ये इंटू स्क्वेअर रूट ऑफ टर्म f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आणि लास्ट वन डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनव्हर्स f ऑफ x. व्हॅल्यू येईल सेम जी सेकची आहे सेक इनव्हर्सची तीच टर्म येईल फक्त अपोजिट साइनने. मायनस 1 अपॉन फंक्शन इंटू स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन स्क्वेअर मायनस 1 इंटू f डॅश x. हे झाले फॉर्म्युले इथे कम्प्लीट. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट फंक्शनवर बेस असलेला आपण एक थेरम बघितला आणि कंपोजिट फंक्शननुसार सर्व जे फॉर्म्युलेज आहेत ते कसे बदलतात, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशा फॉर्ममध्ये तो चेंज होतो हे सर्व आपण बघितलं. हा जो पार्ट आहे तो पार्ट करून ठेवायचा. फॉर्म्युले जर पार्ट असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम्स व्यवस्थित लक्षात येईल. फंक्शन कशा पद्धतीने एक्सप्रेस होतं आणि फंक्शनला ओळखता कसा यायला पाहिजे हे थोडंसं शिकलं पाहिजे आपण. फंक्शन जर ओळखता आलं कुठे कट करायचं आणि कुठे आपल्याला त्या पद्धतीने पुढे त्या फंक्शनला एक्सप्रेस करायचं हे जर लक्षात आलं ना तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगदी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल.